जे त्यांना ज्यांनी परवानगी दिली दे शुड बी मेड लायबल. कारण आत्ताच्या घटनेला खरं इतका मोठा चार्ज असताना आणि याच्यात क्रिमिनल कल्पेबिलिटी त्यांची खूप मोठी आहे आणि असं असताना जर त्यांना परदेशी जाऊ दिलं जातंय हे माझ्या दृष्टीने अतिशय चुकीचं आहे. ज्यांनी ही परवानगी दिली त्या अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी अशी तुम्ही मागणी करताय का? आणि जाऊ दिलंय की त्यांना जाणीवपूर्वक जाऊ दिलंय हा प्रश्न. आता एक तर मला खरंच कळत नाही की जाणीवपूर्वक जाऊ दिलंय का ते स्वतःहून गेलेत. पण आता ते बामे भाऊ आहे म्हटल्यावर आतेभावाच्या लग्नाला ते गेले असतील आम्ही समजू शकतो. पण आत्ताच्या घटनेला त्यांना रोखणं गरजेचं होतं. कारण त्यांच्यावर आत्ताचा जो चार्ज आहे, आत्ताचा जो FIR आहे त्याच्यात 7 ते 14 वर्षाची शिक्षा ही असताना त्यांना कुठच्याही जोपर्यंत सगळं होत नाही, चौकशा होत नाहीत, तोपर्यंत बाहेर खरं तर जाऊ दिलं म्हणजे नाही पाहिजे. पण गेलेत ते आता हाही फॅक्ट आहे. म्हणून मी म्हणते की ज्या अधिकाऱ्यांनी जाऊ दिलंय त्यांना सुद्धा लायबल केलं पाहिजे, तरच हे सगळं बदलेल. शीतल तेजवानीला काल अटक झाली त्यावेळेस त्यांचं जे वागणं होतं मग पोलिसांनी यापूर्वी शीतल तेजवानीला दिलेली ट्रीटमेंट आणि काल दिलेली ट्रीटमेंट यामध्ये बरंचसं अंतर होतं. त्या बाबतीत काय टिप्पणी करा? नाही, नक्कीच. कारण कसं झालं की सगळ्या चॅनलनी जी माध्यमांनी लावून धरलं की त्यांना रॉयल ट्रीटमेंट मिळाली, त्यांना छानपैकी लाऊंजमध्ये बसवण्यात आलं होतं. एवढंच नाही तर त्यांना थेट सोडायला पोलिसांची गाडी, पोलिसांनी त्यांना प्रोटेक्ट करून दिमतीला नेऊन 500 मीटर पुढे जाऊन सोडलं. हे सगळं जेव्हा माध्यमांनी दाखवलं त्याच्यानंतर बहुतेक पोलीस शुद्धीवर आले आणि त्यांनी असं ठरवलं की आता हे पुन्हा करायला नको. त्या गाडीत बसलेल्या असताना त्यांना परत बाहेर खेचून त्यांना चालत जे नेलं हे मला बघून बरं वाटलं. कारण ही ट्रीटमेंट सामान्य व्यक्तीला मिळते ती शीतल तेजवानीला मिळालेली बघून बरं वाटलं. पण जसं मी म्हणते की माध्यमांनी हे लावून धरलं, आक्रोश जनतेचा झाला म्हणून हे केलं गेलंय. पण एकेकाने लढलं तर ही सगळी परिस्थिती आपण महाराष्ट्राची बदलू शकू. आत्ताच्या घटनेला आपण निवडणुका बघितल्या, आपण येणाऱ्या पैशाची वाटप बघितली, आपण सगळ्यांची विधानं बघितली. इतकी बेकार, इतकी खालच्या दर्जाची झाली की महाराष्ट्र कुठच्या दिशेने जातोय. पूर्ण गुंडागिरी, त्याच्यात मारामाऱ्या बघितल्या, मुक्ताईनगरची मारामारी बघितली. काय चाललंय हे? हा महाराष्ट्र सुसंस्कृत महाराष्ट्र कधीच म्हणता येणार नाही. जो होता तो काळ पुन्हा आणण्यासाठी लोकांनी आता झटावं लागेल. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.